नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय गुरु रविदास. मित्रांनो, आज सहज मी शेतात आलो होतो आणि मला बी बघायचंच होतं आणि भरपूर दिवसापासून मी पण बाहेर गेलो होतो नाशिकला. त्यामुळे काही येणं जमलं नव्हतं. तर म्हटलं चला आज शेतात जाऊन बघूया की आज शेतात पीक कशा प्रकारे आहे थोडंसं मी आलो बघायला. तर मित्रांनो, हे आपलं शेत आहे. इथून तर पूर्ण जे आहे आपण बघू शकता सर्व काही कांदे आहे. त्या साईडला ऊस आहे, मागे तुम्ही बघू शकता. आणि इकडे देखील जे आहे कांदे आहे त्या साईडला तुम्हाला दिसणार आहे, जवळपास दूरचं आहे थोडं अंतर. तर मित्रांनो, भरपूर लोक म्हणतात की शेतात काय आहे है ना. मला भरपूर अशी उदाहरण भेटतात की शेतातच काय आहे. भरपूर लोक जे आहेत ग्रामीण भागातून शेतकरी जे लोक आहेत ते शेत सोडून जे आहेत शहरीमध्ये आले आहेत, कामाला आले, जॉब नोकरी करण्यासाठी आलेले आहेत, असे भरपूर लोक मला म्हणतात. पोरं म्हणतात मला भरपूर. तर मित्रांनो, मला एकच त्यांना सांगायचं आहे की शेतकरी म्हणजे फक्त शेतकरी नाही, शेतकरी एक ब्रँड आहे, एक मोठं मार्केट आहे. आणि शेतकरी जेव्हा शेतीमध्ये पीक पिकवतो तेव्हाच त्या मार्केटमध्ये जातं आणि त्या मार्केटमध्ये गेल्यानंतरच सर्वांच्या घरात येतं. तर सर्वात मोठा मार्केट जो आहे शेती आहे आणि सर्वात मोठा ब्रँड जो आहे हा शेतकरी आहे. मित्रांनो, सर्वांना एकच सांगायचं होतं मला, कारण त्यासाठी मला एक लक्षातच होतं की भरपूर लोकांना आपण जरा सांगूया की हे जे त्यांचं म्हणणं आहे, जे त्यांचे विचार आहेत, हे एकदम एक छोटे विचार आहेत. कारण त्यांच्याकडे शेती नाही, ते कधी शेतात गेले नाहीत आणि शेतात जे पिकतं आहे ते कधी स्वतः अनुभवले नाही त्यांनी. त्यामुळे त्यांना हे सर्व गोष्टी कधीच माहीत पडणार नाही. तर मित्रांनो, आज आलो होतो. कसं वाटलं तुम्हाला? बघा, कांदा आहे चांगल्या प्रमाणात, एकदम मस्त बसलेला आहे कांदा. कारण एकदम वेळेतच लागवण झाली होती आपली, त्यामुळे ना कांदा पण एकदम मस्त बसलेला आहे. इकडे बी बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बी कांदा एकदम भरपूर छान बसलेले आहे. हे बघा मित्रांनो, इकडं जे आहे मित्रांनो, जे हे विहीर आहे आपली, हे बघा इथं तुम्ही बघू शकता है ना. हे बघा मित्रांनो, सॉरी, थोडा वेळ संध्याकाळचा वेळ आहे, त्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसेल कदाचित, है ना. आणि हे इकडं पण एक कांदे आहेत आणि हे जे तुम्हाला ऊस दिसतंय, त्या ऊस तर दुसऱ्याचे एक पट्टी मागं इथून तिथून ते बघू शकता. ते ऊस दुसऱ्याची आहे आणि त्या साईडला आणि मक्का आहे पूर्ण. तिकडे देखील मक्का वेळेत लागली, छान बसलेली आहे मक्का देखील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या शेतात पीक आहे. आणि तिकडे जे अजून आहे बाजरी आहे त्या साईडला. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करत जा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.